कोडला पोहोचलेलो आहे. आमचं पहिलं चेक इन होणार आहे. इथले टेस्ट सांग रे कशी घे. जाता आता महाकालचं दर्शन झालं. गेट नंबर 69 आलेला आहे. 69 गेट नंबर पण आम्हाला खूप भयान भेटलेला आहे. दिसतंय का ही जी समोरची आहे ना ही शायद आमची असं वाटते. तर फायनल चेकअप झालेलं आहे आणि आता आम्ही प्लेन मध्ये बसायला चाललेलो आहे. हे बघा आम्हाला असे भेटलेले आहेत. ही आमची गाडी आहे आणि मी घेतला हा मास्टर बेडरूम. तर नमस्कार मित्रांनो, आपला आउट ऑफचा सगळ्यात पहिला व्लॉग आहे आणि आम्ही चाललोय थायलंडवरनं आमची पुढची ट्रिप असणार आहे इंडोनेशिया शायद, पण आम्ही फर्स्ट थायलंडला जाणार आहे. तर आमच्यासोबत आहे किसनाबाई, त्याच्यानंतर आतमध्ये आपला एकदम जवळचा मित्र चंदूबाई आणि मयूरबाई आणि आम्हाला सोडायला येणार आहे भाई तिकडे कौशल आहे. तर चला मित्रांनो व्लॉग सुरू करूया आणि व्लॉग पूर्ण बघा. ही ट्रॅफिक आणि परेशान झालेली तोंड. कोडला पोहोचलेलो आहे. इथं पण गर्दी बघू इथं पण खूप गर्दी आहे. जिकडे तिकडे नुसती गर्दीच गर्दी. अरे बाप, नुसती गर्दी 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 गर्दी, खूप सारी ट्रॅफिक. सो फायनली आम्ही एअरपोर्टला पोहोचलेलो आहे आणि आपले भाई लोक आता आम्हाला सोडून घरी चालले ते. बाय. कृष्णा मयूर काय करतो? परत घरी घरी जायचंय का? ओके चला तर मग. सो इथं आमचं पहिलं चेक इन होणार आहे. इथले पहिले चेकिंग झाले की मग आमची इथे एंट्री वगैरे होणार आतमध्ये. तर झालेलं आहे चेक इन वगैरे, पासपोर्ट वगैरे त्यांना दाखवला. देन आता हा गेट आहे, इथून एंट्री आतमध्ये. ते इमिग्रेशन वगैरे होणार आहे. आता पुढे निघलोय, नंतर बोर्डिंगला जाणार आहे. आता वाईच आमचं इमिग्रेशन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे, पाहू शकता. हे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2. तर मित्रांनो आमच्या बोर्डिंगचा टाइम जवळजवळ 11:15 आहे आणि आत्ता वाजलेत 10:31. तर अजून जवळजवळ आम्हाला अर्धा तिथं बसावं लागेल, मग इथून निघावं लागेल बोर्डिंगसाठी. तर हे एअरपोर्टचं कॉर्ड्स वगैरे घेण्याचं शॉप आहे, तुम्ही इथं कॉर्ड्स वगैरे घेऊ शकता. इथं समोर चंदन आणि मयूर ज्यूस घेतात आहे. थांबा तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मी. हे ते शॉप आहे, स्ट्रीट फूड ऑफ बाय पंजाब. त्याच्यापुढे काय स्क्वीज ज्यूस बार्स, तिथं हे घेतात आहे बघ. कोणता ज्यूस सांगितला भावा? ऑरेंज ज्यूस. का रे? एनर्जी डाऊन झाली पूर्ण माझी आता. हा तिकडे मयूर घेतोय 4 ऑरेंज ज्यूस. रेडी होतो, थांबा रेडी झाल्यावर दाखवतो. 1000 रुपयामध्ये बघू काय बिल झाला बघू. 4 ऑरेंज ज्यूस का म्हणता हे बघा, 1000 रुपयात कमसे कम 4 ऑरेंज ज्यूस 1000 रुपये बिल झालेला आहे. आणि भाई म्हणतोय बाहेर आम्ही 1000 रुपयात 20 ज्यूस घेतो, पण काय एअरपोर्ट असल्यामुळे घ्यावंच लागतंय भाई. चंदनला सर्दी झाल्यामुळे त्यांनी बिना आईसचा घेतलेला आहे. हे टेस्ट सांग रे कशी घे. कशी टेस्ट? ठीकठाक. ठीक आहे. ओके, म्हणजे प्राईसच्या हिशोबाने चव गेलेली याच्या तोंडाची. मी चेक करतो, थांबा 1 मिनिट. मग आता रेडी होतं. चाललं ते बसून 1 मिनिट थांबा, मी बघतो. स्ट्रॉ दे ना. हा ओके थँक्यू. This for mine. Okay, let me try. बाई हॉनेस्टली सांगू का, आपल्या इथं ठेल्यावर भेटतो का, ठेल्यावर ह्याच्यापेक्षा भारी असतो बाई. आणि जाता आता महाकालचं दर्शन झालं बघा. बोला हर हर महादेव. कमेंट मध्ये नक्की करा हर हर महादेव. अरे एवढं लांब चालायला लागते बघा बाई. तो फायनली गाईज आमचा गेट नंबर 69 आलेला आहे. 69 गेट नंबर पण आम्हाला खूप भयान भेटलेला आहे. तुम्हाला समजला असेल मी कशाबद्दल बोलतोय. 69 गेट नंबर. ओके. तर अरे आमच्या इथं कोणच नाही अजून तरी.
पूर्ण खाली आहे. दाखवतो तुम्हाला एक सेकंड. हे बघा काहीच नाहीये. हा, चला चला तर मग आता बसून घेऊ, थोडासा आराम करू. ह्या साईडला इकडे इकडं फ्लाईट्स वगैरे आहेत. तुम्हाला दिसत नसेल अंधारामध्ये, पण दाखवतो मी थोड्या वेळा पुढे गेल्यावर. तर मित्रांनो बघू शकता तिकडं समोर जो गेट आहे 69, तिथं आपले बोर्डिंग चालू झालेले आहे. तिथं तिकीट वगैरे दाखवून मग आपल्याला एंट्री भेटणार. शाळेत प्लेन इकडे किंवा त्या साईडला लागलेले आहे पलीकडे. सो गाय तिथं समोर पाहू शकता. हे बघा दिसतंय का, ही जी समोरची आहे ना, ही शायद आमची असं वाटतंय. आणि तिकडे एक दुसरी आहे मलेशियाला जाणार आहे, ती तिकडून निघते. तर फायनल चेकअप झालेलं आहे आणि आता आम्ही प्लेन मध्ये बसायला चाललेलो आहे. इथं समोर बघू शकता तुम्ही प्लेन. बघा इथं प्लेन आहे खाली. सो फायनली आम्ही बसलोय प्लेन मध्ये. बघा इकडे मयूर आहे, चंदू समोर दाखवतो तुम्हाला. हा आमचा आता जवळजवळ 6:30 वाजले ते घेतले आणि आपल्या इथले इंडियाचे 4:30. 喺白咗到時咧，十日睇見到你航班嘅嗰陣時，你俾你講講嘅。उतरवलं बाबा यांची सुरक्षा त्याचं काय. ประทับใจกับบริการของเราข้อมูลเพิ่มเติม हा तर फायनली आम्ही उतरत आहे खाली. पूर्ण प्लेन खाली झाले आता. Thank you. फायनली बाहेर आलोय, आम्हाला बस घ्यायला आली इथं. हे बघा थायलंड बँकॉकचं एअरपोर्ट आहे हे. जस्ट अराईव्ह झालोय, 10 मिनिटं झाली. आता आम्ही चालत चालत चाललोय एक्झिट पॉइंटला, तिथून आम्ही एअरपोर्ट वरनं बाहेर पडत. सो आमचं इमिग्रेशन होतं, इमिग्रेशन वगैरे झालं चंदूचं आणि माझं. आणि त्याच्यानंतर मयूर आणि किस्ता पांडे बघून येतोय. हे बघा इमिग्रेशन झाल्यानंतर खाली उतरल्यानंतर असं एअरपोर्ट आहे यांचं, हे पाहू शकता तुम्ही. आता इथून आम्ही सगळ्यात आधी बाहेर जाणार आहे, कॅब वगैरे बुक करून मग आम्ही विलो बुक केलेला आहे तिकडे जाणार आहे. आल्या आधी तुम्हाला सगळ्यात आधी मनी एक्सचेंज करावं लागते, इथली करन्सी घ्यावी लागते. तर आता आम्ही घेतोय करन्सी. हे बघा तुम्ही पाहू शकता. कार्ड डिटेल्स वगैरे टाकायचे, त्यानंतर असा इंटरफेस तुमच्या समोर येतो. किती टाकले ते? 20,000 बात. 20,000 भात. आम्ही 20,000 भातचं टाकलेलं आहे, म्हणजे इंडियन रुपीज मध्ये 50,000. 45 to 45 ते 50,000 पर्यंत कॅश आता आम्हाला भेटेल. आणि तुम्हाला दाखवतो इथली करन्सी कशा असते. हे बघा आम्हाला असे भेटलेले आहेत. อย่าลืมบัตรนะคะกรุณารับบัตรคืน चला आता आम्ही इथून निघणार आहे. आम्ही पहिले कॅब बघणार आणि कॅबवरनं मग हॉटेलवर जाणार. फायनली आम्ही एक्झिट केलेलं आहे एअरपोर्टवरनं आणि आता इकडून आम्हाला कॅब वगैरे बुक करावी लागेल. कॅब वगैरे बुक करून मग आम्हाला आमचं डेस्टिनेशन पटाया सिटी तकरीबन 120 किलोमीटर आहे. जायला 2 तास लागेल. एक फॉर्च्युनर आहे का? हे बघा पाहू शकता, हे एक्झिट केलेलं आहे आम्ही. हे बघा. तर कॅब वगैरे आमची येते, कॅब वगैरे आले का मग तुम्हाला दाखवतो. मग आम्ही निघणार आहे. ठीक आहे, होंडाची गाडी आहे RS. इकडे फिल्मिंग आहे ना कंपल्सरी. बघा ना किती जबरदस्त फिल्मिंग केली गाडीला आणि काय खतरनाक दिसते गाडी. भाई इथं एवढे जबरदस्त कारचे साऊंड येते ना, एक्झॉस्ट फुल हाय भाई. भाई तुम्ही जर कधी थायलंडला आला तर येल्लो टॅक्सी असेल त्याच्यामध्ये कधीच बसू नका, कारण त्याच्यामध्ये खूप चार्जेस वगैरे घेतात.
आता इथं ऍप्लिकेशन आहे बोल्ट म्हणून. तर बोल्ट मध्ये तुम्हाला एकदम चिपेस्ट मध्ये आणि भारीतला कार पण भेटेल ट्रॅव्हल साठी, आणि काही प्रॉब्लेम पण नसतो. जसं आपल्या इकडे चालतं ओला उबेर, तसं इकडे बोल्ट. आणि कोणतं चालतं रे अजून दुसरं? ग्राफ. हा, ग्रॅप म्हणून आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता, ऑनलाईन बुक करू शकता. Guys, ही आमची गाडी आहे. इथून पुढे ह्या गाडीत आम्ही ट्रॅव्हल करणार आहे पटाया सिटी पर्यंत. तकरीबन आता आतमध्ये गेल्यावर कळन की किती वेळ लागतो पोहोचायला या एअरपोर्ट वरनं. कोणती गाडी आहे बघा, MG ची गाडी आहे. आणि टोटल जायला 3 तास आणि 7 मिनिटं लागतात. हे बघा इथं बघू शकता, यांनी मॅप लावलाय. तर त्या भूकंपामध्ये जेवढ्या गाडी पण building खतरनाक गाडी आहे भाई. त्या सर्व चायनीज बिल्डर्स भाई इथल्या ड्रायव्हर लोकांना इंग्लिश येत नाही बरं का. चंदू त्याला समजत होता, पण काही समजलं नाही. कसे बसले तिघ जण. इशारा करणे समजत. त्याला इशारा पण समजत नाही आपण काय सांगतोय ते. त्याच्यामुळे बघा काय बोलायचं आता तुम्ही ठरवा. हा, गुगल ट्रान्सलेटर जमून जाते. ही जी राईड आहे 184 किलोमीटरची, ती आम्हाला पडली तकरीबन किती 154 किलोमीटर आहे. 154 किलोमीटर आहे ना. आणि कितीला पडली ती आपल्याला? 1605. 1605 म्हणजे आपल्या इंडियामध्ये समथिंग 4000 रुपयाला राईड पडली. आणि जवळजवळ 64 किलोमीटर, 164 किलोमीटर आहे गाईस. आणि हे डीएमके वरणार बरं का. खूप लांब आहे. तुम्ही जर सुवर्णभूमी एअरपोर्ट वरून येत असाल तर तुम्हाला कमी मध्ये भेटेल. आणि तुम्ही जर DMK वरून येत असाल तर तुम्हाला महाग पडेल, कारण इकडून डिस्टन्स खूप जास्त आहे, 164 किलोमीटर आहे. तर मग तुम्ही ट्राय करताना सुवर्णभूमी एअरपोर्ट वरूनच या, कारण तिथून तुम्हाला फेअर पण कमी पडेल पैसे, आणि टेन्शन पण नाही राहायचं जवळच्या जवळ. तर मित्रांनो, पोहोचलेलो आहे आम्ही इथं. हा आमचा प्रायव्हेट व्हील आहे, तुम्हाला दाखवतोय बघा. बघा हा आमचा प्रायव्हेट व्हील आहे. ह्याची कॉस्टिंग आम्हाला पडली तकरीबन 2 दिवसाची, आज आणि उद्याची 32,000. म्हणजे इथले समथिंग 15-16 हजार भात. 15 नाही पण 12-13 हजार भात पडले. बंगला वगैरे दाखवतो मला आतून, कसं आहे प्रायव्हेट व्हील आहे. चला तर मग. भाई काय पण बोला, पण ही गाडी भाई मला लय आवडली. बघा ना कसली भयानक गाडी, खतरनाक दिसते भाई. MG ची गाडी, MG4 शायद सिरीज त्यांची. हा बघा प्रायव्हेट व्हील, स्विमिंग पूल आहे भाई. इकडे तर पोरगी थांबली, शायद असिस्टंट आहे ते इथल्या. तो काढले आपले. तो आम्ही मित्रांनो आम्ही एंटर करतो आमच्या रूम मध्ये. बाय हाय बघा बंगला, हा या ऑसम. हा इथे आमचा डायनिंग टेबल आहे. त्याच्यानंतर इथं आमचा लिव्हिंग रूम पाहू शकता तुम्ही. हा प्रायव्हेट बंगलो आहे ऍक्च्युली, आणि खूप खूप क्वालिटी आहे भाई. दिसा खूप मस्त. समोर पण इथून एंटर, डायरेक्ट इथून पण एंटर करू शकतो बाहेर. हे पहा, स्विमिंग पूल मध्ये एंटर करू शकतो इथून. देन गाईज इकडे गॅलरी आहे, फ्री स्पेस. हे बघा इकडं समोर दाखवतो तुम्हाला नंतर. त्यानंतर इथं किचन आहे, हे फ्रीज आहे. इथं बेडरूम आहे का आतमध्ये? ओके, इथं एक बेडरूम आहे. चला वरती जाऊया. वरती जाऊन तुम्हाला दाखवतो. इथे एक बेडरूम आहे, इथे एक बेडरूम आहे. 5 BHK आहे का? खाली एक आहे ना बेडरूम? हा, 5 BHK बंगलो आहे गाईस. हे बघा बाथरूम. भाई लोक जेवढे चार्ज करतात ना त्या क्वालिटीचे बंगलो पण आहेत इथे. आपल्या इथे पण असतात बंगले, आपल्या इथे पण आहेत आणि इथे पण आहेत. हॉनेस्टली सांगायचं तर खरंच खूप इथलं म्हणजे जसे मेंटेन ठेवले ते वगैरे सगळं नाही का. हा मास्टर बेडरूम आहे, पान आहेत एकदम क्लास भाई. इथं गॅलरी समोर यार, फुल एन्जॉय. त्यानंतर बघा इकडं, हा ह्याचं बाथरूम बघा केवढं आहे. मास्टर बेडरूम भाई यार, मान गे भाई, हॉनेस्टली खूप क्लास. भाई सॅल्यूट यार. इथं वॉर्डरोब वगैरे. त्यानंतर तो वर्क स्पेस साठी, हे बघा वर्क स्पेस साठी तुम्ही बसू शकता कम्प्युटरवर काम करायला.
साईडला. आणि तुम्हाला माहितीये अशा प्रकारचे म्हणजे एका लाईन मध्ये जवळजवळ ह्यांचे सोयी 17 मध्ये आम्ही आलेलो आहे. आणि सोयी 17 पासून म्हणजे हे तर जवळजवळ सोयी 1 पासून समथिंग मी तर जोपर्यंत आम्ही गेलतो तिथपर्यंत 27, 28, 9, 20 म्हणजे 30. आणि प्रत्येक लाईनला जवळजवळ किती 5 बंगले असतील ना रे प्रत्येक लाईनला? प्रत्येक लाईनला 10 बंगले म्हणजे जवळजवळ ऑलमोस्ट 300 बंगले आहेत ह्या एरियामध्ये. आणि सगळे एकसारखेच बनवलेले. हा पण बेडरूम छान आहे. हा बघा, हा बेडरूम दाखवला नव्हतो तुम्हाला मी. गाईस मस्त स्ट्रक्चर केलं यार. वॉर्डरोब बघा ना किती भारी आहे. इथं पण वर्क स्पेस साठी जागा आहे. बोल गाईस, आता आम्ही थोडासा आराम करतो, फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला पुढे दाखवतो आम्ही काय काय म्हणजे इथून कुठं जाणार आहे, काय जाणार. आता सध्या तर आराम करणार. उठून 4 वाजता आम चालू आहे पटाया मार्केटला जायचं. हा सो गाईस सॉरी पूर्ण लोक बघत राहा. भारी. हा बघा हबीबी तो सिंचन नाही का, सिंचन दिसतो. ओके गाईस चला. सो गाईस प्रत्येकाने आपापला बेडरूम वाटून घेतलाय. तर इकडं मयूर राहणार आहे. चंदू कुठं राहतोय? खाली. चंदू खाली राहतोय. इकडं कृष्णा राहतोय आणि मी घेतला हा मास्टर बेडरूम. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला बिलकुल विसरू नका. आणि इंटरनॅशनल ट्रिपचे सर्व ब्लॉग मी माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला बिलकुल विसरू नका गाईज.